बातमी पुण्यामधून येते। पुणे महापालिका आयुक्त बंगल्यावरील वस्तू चोरीला गेल्याचं निवेदन देण्यासाठी मनसेचं शिष्टमंडळ गेलं होतं। यावेळी महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी त्यांना घरात घुसून मारू अशी दमदाटी केल्याचा आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला। याच पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी महापालिकेत ठिय्या दिलाय। आयुक्तांनी घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याचा दावाही मनसैनिकांनी केला। तुम्ही मराठी लोक गुंड आहात, तुम्ही मराठी लोक गुंडगिरीची भाषा वापरताय, अशा प्रकारे आम्ही आवश्यकता आतापर्यंत नाही, पण तरी बिना परवानगी असेल तर आम्हाला सांगायचं, सांगितलं असं कोणतरी, साहेब थांबा मीटिंग चालू आहे, साहेबांना आम्ही विनंती केली साहेब तुमची। पुणे महानगरपालिकेचा जो आयुक्तांचा बंगला आहे त्यात चोरी झाल्याचं समोर आलं होतं आणि अनेक वस्तू यातनं चोरी झाल्याचं सगळं समोर आल्यानंतर काही मनसेचे जे कार्यकर्ते आहेत ते शिष्टमंडळ महापालिकेतल्या आयुक्तांना भेटायला आले होते, निवेदन द्यायला आले होते। मात्र आयुक्तांनी त्यांच्यावर दमदाटी केल्याचा आरोप सगळे मनसेचे जे काही कार्यकर्ते आहेत ते सगळे करताना दिसतात आणि या सगळ्या महापालिकेत त्यांनी ठिय्या आंदोलन सध्या सुरू केलं आहे। आपल्यासोबत अनेक हे मनसेचे कार्यकर्ते इथून पासून तिथपर्यंत इथे मागे बघितलं नवल किशोर राम महापालिकेचे आयुक्त आहेत आणि त्यांच्याकडनं हा सगळा प्रकार समोर आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आम्ही तुम्हाला घरात घुसून मारू, आम्ही ह्या सगळ्या प्रकरणाबाबत तुमची चौकशी देखील करू असं सगळं ह्या नवल किशोर राम यांना म्हटल्याचं दिसून येत आहे। काय नेमकं त्यांचं म्हणणं? बघा, आम्ही या ठिकाणी आज सकाळ पेपर पाहिला, त्याच्यामध्ये बातमी अशी होती की महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या घरामध्ये चोरी झाली, परंतु आयुक्तांनी कुठल्या प्रकारची कंप्लेंट केली नाही आणि भले 20 लाखाचं त्यांनी टेंडर काढलं की त्यांच्या घरात टीव्ही गेला, बऱ्याच काही गोष्टी गेल्या, तर त्यासाठी आम्ही हे पत्र त्यांना द्यायसाठी आलो होतो। आल्यानंतर आम्ही बघितलं, बाबा विचारलं, बाबा मीटिंग चालू आहे का? ओके, आम्ही नेहमी आयुक्त असेल तर मीटिंग चालू असेल तर आम्ही दरवाजा उघडतो, साहेब किती वेळ लागत? साहेब सांगता, साहेब एक 10 मिनिटं थांबा, 15 मिनिटं थांबा, अर्धा तास थांबा, आम्ही थांबतो। आम्ही आतमध्ये गेल्या म्हणलं, कोण आहे तू, चल बाहेर निघ। अरे म्हटलं, साहेब तुम्ही कोण आहे विचारण्याच्या आजूबाजूच्या अधिकाऱ्यांना विचार, आम्ही कोण आहे? 10 वर्ष आम्ही नगरसेवक राहिलो या महानगरपालिकेमध्ये, 4 वेळा विधानसभेची निवडणूक आम्ही लढवलेली आणि तुम्ही ह्या पद्धतीने कोण आहे असं विचार करताय? मी स्वतः ॲडव्होकेट आणि तुम्ही अरेतुरे, कंटिन्यू त्यांनी अरेतुरेची भाषा वापरली। कोण रे, चल तुला बघतो, तुला ठोकतो, तुझ्या घरात घुसून तुला मारतो, तुला घरात घुसून तुला ठोकतून काढतो, तुला या पत्रात फेकून देतो। या पत्रामध्ये नाही, त्यांनी पत्र सुद्धा घेतलं नाही मॅडम। माझं म्हणणं एवढंच आहे की बा आम्ही चुकलो तर आमच्यावर गुन्हा दाखल करा, आम्ही पोलिसांमध्ये सांगणार आहे। आतमध्ये सीसीटीव्ही, इथं सीसीटीव्ही तुम्ही चेक करा। सीसीटीव्ही मध्ये जर आम्ही काहीतरी चुकीचं वागलं असेल तर आम्हाला नक्की शिक्षा झाली पाहिजे। आणि मी वकील आहे, 100% मी न्यायालयात जाणार आहे। नेमकं आयुक्तांचं हे जे केबिन आहे त्यात त्यांची काय भूमिका आहे ती देखील आपण स्पष्ट करणार आहोत। मात्र आतनं हे दरवाजा लावून घेतलाय। मात्र हे सगळे जे मनसेचे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे।